हित म्हणजे काय? ज्याने तुमचं कल्याण होतं, जी गोष्ट केल्यानंतर तुमच्या आतमधून आनंद निर्माण होतो, तुमचे विचार थांबतात, त्याच्यामध्ये तुमचं हित आहे. दुसऱ्याची सेवा करण्यामध्येच आपलं हित आहे. स्वतःची सेवा करण्यामध्ये हित का नाही आहे? कारण तुमची सेवा करण्याची गरजच नाही, ही संपूर्ण प्रकृती तुमचीच सेवा करते. म्हणजे तुमचं हित सर्वांच्या हितामध्ये लपलेलं आहे. तर तुमचं वेगळं हित कसं असू शकतं? म्हणजे तुमचं हित कशात आहे हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर त्याचं जे परिमाण आहे ते परिमाण आहे आनंद आणि आरोग्य. तुम्हाला ज्या गोष्टीमधून आनंद मिळतो, ज्या गोष्टीमधून आरोग्य मिळतं, ती गोष्ट तुमच्या हिताची आहे. आमचं शरीर किंवा आमचं मन किंवा आमचं जीवन काय म्हणतं हे आम्ही पहिलं ऐकलं पाहिजे. संत मंडळी म्हणतात, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. ज्याला स्वतःचं हित कळतं ना त्याचे आई वडील धन्य आहे. त्याचा हरिक वाटे देवा, अशा माणसाचं हर्ष वाटतो, त्याचा अभिमान वाटतो देवाला, ज्याला स्वतःचं हित कळतं. म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुमच्या हिताच्या आड कोण येत आहे? तुमच्या हिताच्या आड कोण येते तर ते तुम्ही स्वतः येत आहे. स्वतः म्हणजे काय? तुमचं मन. तुमचं मन म्हणजे काय? त्याच्यामध्ये असलेले विचार आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या भावना. तसे आपलं हित काय आहे? आपलं हित हे आहे की जे केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो, शांती निर्माण होते आणि आरोग्य निर्माण होतं. आणि म्हणून मग जोपर्यंत आपल्याला आपलं हित कळत नाहीये तोपर्यंत आपल्याला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे. अनुभव हा सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक आहे. अनुभव हा जर सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक आहे तर त्या अनुभवाच्या बाबतीमध्ये आम्ही जागृत आहोत का? हा पहिला प्रश्न. कितीतरी वेळा आम्ही त्याच चुका पुन्हा पुन्हा करतो. ज्यावेळेस तुम्ही त्याच चुका पुन्हा करता याचा अर्थ तुम्ही अनुभवाने प्रगल्भ होत नाही. आपलं हित जर आपल्याला कळत असतं तर आपल्याला शिक्षा भोगण्याची वेळच आली नसती. आपल्याला शिक्षा भोगावी लागते. याचा अर्थच आहे की आपल्याला आपलं हित कळत नाही. मग सद्गुरू असं म्हणता, आमच्या मनामध्ये विचार येतात, विचार चालूच आहे, पण ते विचार आमच्या कल्याणाचे आहेत का आम्हाला घातक आहे हे आम्हाला कळत नाही. मग त्यासाठी आम्ही काय केलं? त्यासाठी हे केलं पाहिजे की ते बाहेरून घेऊ नका. हे जे अनुभव आहे तो आमचा पाहिजे. तुम्ही आतमध्ये शोधा त्याचे परिणाम काय. एखादा विचार तुमच्या डोक्यामध्ये आला तर तो विचार तुमच्यावर काय प्रभाव करतो. मग तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या हिताबद्दल जर जागृत असाल तर तुम्हाला हे कळून जाईल की जर मी प्रसन्न आहे, जर मी आनंदी आहे, जर मी ऊर्जावान आहे, जर मी उत्साही आहे तर माझ्याकडे येणारे जे विचार आहे ते मला गरजेचे आहे, या भावना मला गरजेचे आहे. की तुम्ही बाहेरून सूचना घेता, बाहेरून तुम्ही विचार घेता. विचार काय की आपण समाजामध्ये उजळ माथ्याने आणि अभिमानाने स्वाभिमानाने जगलं पाहिजे, आपली समाजामध्ये इज्जत पाहिजे, लोकांनी आपल्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. पण तो रिस्पेक्ट हा आतून असला पाहिजे, दिखावा नसला पाहिजे. आपल्या हितासाठी जे गरजेचं आहे ते म्हणजे सेवा, दुसऱ्यांचा विचार, माझ्या आजूबाजूला जे आहे त्यांचा विचार. तुम्हाला जीवनामध्ये जर हित साधायचं असेल तर पहिलं दुसऱ्याचं कल्याण पहा. तुमच्या सभोवतालचं जे प्रकृती आहे, भोवतालचे जे काही जीवन आहे ते तुम्ही आनंदी करा. ह्या ज्या सूचना बाहेरून घेतो त्याच्यामुळे आपण आपलं जीवन खराब करतो. आपण दुसऱ्याला काय दिलं पाहिजे? दुसऱ्याला तुम्ही काय दिलं पाहिजे? आनंद दिला पाहिजे, प्रेम दिला पाहिजे. आणि भगवान शंकरासारखं हलाल विष प्राशन केलं. आणि हे जे करतो त्यालाच आध्यात्मिक व्यक्ती म्हणतात. आणि आध्यात्मिक व्यक्तीशिवाय तुम्ही जीवनाचा खरा आनंद घेऊ शकत नाही. सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही तुमच्या आतमध्ये डोकावा. तुमचं अंतकरण, तुमचं शरीर, तुमचं मन काय सांगतं ते ऐकायला शिका. तुमच्या हिताच्या आड दुसरं कोणीच नाही आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर शत्रुत्व करताय, लोकांबरोबर दुश्मनी करताय, लोकांना दोष देताय, त्यांना जबाबदार धरताय. तर जबाबदार ते नाही आहे, जबाबदार तुमचे विचार आणि तुमच्या भावना आहे ज्या तुम्हीच निर्माण करताय. तुम्ही विचार टाळू शकत नाही, ते बाहेरूनच येणार आहे. मग आलेल्या विचारांना तुम्ही सेन्सर लावा. त्यालाच बोध असं म्हणतात, त्यालाच जागृती असं म्हणतात, त्याला साक्षी असं म्हणतात. त्या विचारांपासून थोडं दूर जा आणि त्यांच्याकडे बघा. काय रे हे विचारा, तू माझ्यासाठी योग्य आहेस? की तुमच्या विचारांच्या प्रती, भावनांच्या प्रती तुम्ही नेहमी काय राहिलं पाहिजे? जागृत. येणार तर आहेच बाहेरून, परंतु तुमच्यामध्ये प्रगल्भता निर्माण झाली पाहिजे स्वतःची. की विचार येताना त्यांचं निरीक्षण करा, त्यांचं परीक्षण करा. ती शंका असेल, त्याच्यानंतर ती तुमची कल्पना असेल, ती तुमची भीती असेल, काही पण असेल, किंवा एखादा नवीन तुम्हाला अपेक्षा असेल, आशा असेल, आकांक्षा असेल, काही पण असेल, त्या विचारांमध्ये, त्या विचारांच्या संगतीने राहणं तुमच्यासाठी कितपत योग्य आहे, तुमचं हित कशात आहे हे तुम्ही जर लक्षात ठेवलं तर 100% ते विचार तुमच्यासाठी काम करतील आणि तुमचं हित साधतील. तेव्हा आजपासून नेहमी आपल्या विचारांच्या बाबतीमध्ये जागृत राहा, भावनांच्या बाबतीमध्ये जागृत राहा.
आणि तुमच्या हिताचं आहे तेच करा आणि आपलं हित सर्वांच्या हितामध्ये लपलेलं आहे. की आपलं हित नक्की कशात आहे हे आपण कसं ओळखलं पाहिजे? सर, माझा प्रश्न याच्यावरती आज असा आहे की जोपर्यंत आम्ही आमचा बोध जागृत होत नाहीये किंवा आम्ही अज्ञानी आहे अजूनपर्यंत, तर या गोष्टी आम्हाला आणखी समजत नाहीये. आम्ही आमच्या मन आणि शरीराच्या नियंत्रणामध्ये, तर अशा वेळेस ते कसं समजेल आम्हाला आणि आम्ही तो बोध कसा प्राप्त करू शकतो? जे काही हित आहे ते आम्हाला हित समजणारच नाहीये, कारण आम्ही ऑलरेडी मन आणि शरीर यांच्याच प्रभावाखाली आहोत. आत्तापर्यंत आम्ही इतरांचंच ऐकत आलेलो आहे, त्यांच्याच माध्यमातून किंवा ते सांगल तेच करत आलेलो आहोत. कारण जर आम्हाला स्वतःचं आत्म्यापर्यंत किंवा ऊर्जापर्यंत पोहोचायचं आहे तर ते कसं करता येईल? आजचा माझा असा प्रश्न आहे सर, की आपले जे विचार असतात तर त्या भावना आपल्या विचारावर अवलंबून असतात. तर सद्गुरू इथं म्हणतायत की तुम्ही त्या सूचना बाहेरून का घेत आहोत, तर आपण बाहेरून कुठे घेतो? विचार तर आपले स्वतःचेच असतात ना, मग त्यानुसारच भावना तयार होतात जसे आपले विचार असतील तसे. सद्गुरू असं का बोलतायत की तुम्ही बाहेरच्यावर अवलंबून तुमच्या भावना असतात म्हणून? सद्गुरू असं म्हणताय की तुमच्या हिताच्या आड येणारी एकमेव गोष्ट हित म्हणजे काय? ज्याने तुमचं कल्याण होत, जी गोष्ट केल्यानंतर तुमच्या आतमधून आनंद निर्माण होत, तुमचे विचार थांबतात, त्याच्यामध्ये तुमचं हित आहे. जी गोष्ट घडल्यानंतर तुमच्या मनामध्ये शांती निर्माण होते, समाधान निर्माण होते. तुम्ही जर एखाद्याची सेवा केली तर तुमच्या मनामध्ये वासना निर्माण होते का? किंवा व्यवहार निर्माण होतो का? नाही. आनंद निर्माण होतो, समाधान निर्माण होतं, तृप्त वाटतं. म्हणजे काय? दुसऱ्याची सेवा करण्यामध्येच आपलं हित आहे. स्वतःची सेवा करण्यामध्ये हित का नाहीये? कारण तुमची सेवा करण्याची गरजच नाही. ही संपूर्ण प्रकृती तुमचीच सेवा करते. ही पंचमहाभूतं, ही संपूर्ण जीवसृष्टी, ही सर्व तुमच्या सुविधेसाठी प्रयत्न करते, तुमचं जीवन आणि सुखकर व्हावं. म्हणजे तुमचं हित सर्वांच्या हितामध्ये लपलेलं आहे. तर तुमचं वेगळं हित कसं असू शकतं? समजा पाणी आहे, अनेक थेंबांपासून पाणी बनलेलं आहे, तर त्या ग्लासमध्ये असलेल्या पाण्यामध्ये एका थेंबाचं अस्तित्व वेगळं कसं असू शकतं? तो थेंब जर म्हटला मी एकटाच वेगळ्या रंगाचा पाहिजे, माझं एकट्याच टेम्परेचर वेगळं पाहिजे, मी एकटाच बर्फ झालो पाहिजे, तर नाही होऊ शकत. आणि तसा जर प्रयत्न केला तर तो त्या पाण्यापासून वेगळा होईल. जेव्हा पाण्याला तापवलं जातं तर एक एक पाण्याचा रेणू हा हवेमध्ये वेगळा होतो, ज्याला आपण वाफ झाली असं. तर एवढं सुंदर जीवन आहे, परंतु ते सर्वांमध्ये गुंफलेलं आहे. जसं माळ्यामध्ये असलेले जे काही मणी असतात त्याच्यातल्या एका मण्याचं वेगळं भविष्य नाही होऊ शकत, तसं आम्ही ह्या प्रकृतीच्या माळेमध्ये आहोत, परंतु आम्हाला असं वाटतं की आम्ही वेगळे आहोत आणि मग ते वेगळं अस्तित्व आम्ही निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. खरं तर हित जे आहे, आपलं हित जे आहे ते कशामध्ये आहे? प्रत्येक माणूस त्यासाठी प्रयत्न करतोय की बाबा पैसा भरपूर कमवला तर मी माझ्या मर्जीप्रमाणे जीवन जगेल, मला हव्या त्या गोष्टी विकत घेईल, हवं तसं आयुष्य आरामामधलं आयुष्य जगेल. पण त्याच्यामध्ये तुमचं हित आहे का? त्याच्यामध्ये जर तुमचं हित असेल तर तुम्हाला आरोग्य आणि आनंद मिळेल. म्हणजे तुमचं हित कशात आहे हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर त्याचं जे परिमाण आहे ते परिमाण आहे आनंद आणि आरोग्य. तुम्हाला ज्या गोष्टीमधून आनंद मिळतो, ज्या गोष्टीमधून आरोग्य मिळतं, ती गोष्ट तुमच्या हिताची आहे. तर शरीराच्या हिताचं काय आहे? शरीराला आरोग्य पाहिजे आणि ते ऊर्जावान पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं शरीर जर आजारी असेल ते तुमच्या हिताचं आहे का? नाही. पण आज जो तुम्ही आहार घेताय, ज्याच्यामध्ये तुम्ही सुख भोगण्याचा प्रयत्न करताय, ते सुख, खाण्याचं सुख तुमचं स्वास्थ्य हिरावून घेतं. तुम्ही काय खावं ज्याच्यामुळे तुमची ऊर्जा वाढेल तेच खावं. तुम्ही काय प्यावं ज्याने तुमचं शरीर शांत होईल, तृप्त होईल, त्याची तहान भागेल, असंच काहीतरी प्यावं. म्हणजे तुम्ही हे पिलं पाहिजे आणि हे खाल्लं पाहिजे असं जर तुम्हाला कोणी शिकवत असेल, ती बाहेरून सूचना तुम्ही घेताय. टीव्हीवर कुठला तरी हिरो येतो आणि तो दाखवतो दिस इज द बूस्ट इज माय एनर्जी. एक जण कुठली तरी बॉटल पितो आणि सगळ्या बिल्डिंगांच्या छतांवरून उड्या मारतात. कुणीतरी एक ड्रिंक्स पितो, त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा येते. हे ज्यावेळेस आपण बघतो, याचे विचार आपण घेतो आणि ते पिऊन ती ऊर्जा खरंच येते काय अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो. सूचना आम्ही कुठून घेतोय? बाहेर. सूचना म्हणजे कोणीतरी येऊन तुमच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं
किंवा तुम्हाला काहीतरी शिकवलं हा विषय नाही. विषय आहे तुम्ही हॉटेलमध्ये जरी गेले तरी बघता कोणी कोणी काय काय घेतलेलं आहे. सूचनाची ही पण एक. ज्या हॉटेलच्या बाहेर जास्त गर्दी आहे त्या हॉटेलमध्ये आपण वळतो, नकळत वळतो. का? सूचना आहे ती. तिथे जास्त गर्दी आहे म्हणजे ते चांगलं असेल. बरोबर आहे. मित्रांनो, आमचं शरीर किंवा आमचं मन किंवा आमचं जीवन काय म्हणतं हे आम्ही पहिलं ऐकलं पाहिजे. कुठली गोष्ट जीवनामध्ये करताना तुम्ही एखादं काम करताय, ते काम करताना तुमचं शरीर देहभान विसरतं का? का ते सतत तुम्हाला तक्रार करत राहतं? तुमचं मन त्या तक्रारीला बळी पडतं का? हे जे सगळं चिंतन आहे ह्या चिंतनावरून ठरतं की तुमचं हित कशात आहे. संत मंडळी म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. संत मंडळी म्हणतात ज्याला स्वतःचं हित कळतं ना त्याचे आई वडील धन्य आहे. त्याचा हरिक वाटे देवा अशा माणसाचं हर्ष वाटतो, त्याचा अभिमान वाटतो देवाला, ज्याला स्वतःचं हित कळतं. एखादी मुलगी 17-18 वर्ष आपल्या आई वडिलांबरोबर राहते आणि तिला एखादा मुलगा आवडतो, थोडीशी ओळख असते 2-4 महिन्यांची आणि ती त्याच्याबरोबर पळून जाते. प्रेम करणं काही वाईट नाही, परंतु ते प्रेमाचा अधिकार मान्य करण्यासाठी तेवढा संघर्ष करण्याची तयारी पाहिजे. प्रेम कधीच तुम्हाला पळकुटेपणा शिकवणार नाही. तुम्हाला जे पळकुटेपणा शिकवतो ती वासना शिकवतो. मग आम्ही त्या वासनेला प्रेमाचं नाव देतो. त्या काळामध्ये जे आमच्या शरीरामध्ये जे काही केमिकल लोचा असतो, केमिकल हार्मोन्सची जी काही गडबडी असते, जे शारीरिक आकर्षण असतं त्यालाच आम्ही प्रेम म्हणतो. दोन शरीरांमधलं जे आकर्षण आहे, जो संबंध आहे, ते प्रेम असू शकत नाही, ती फक्त वासना आहे. ती संपली की ते नंतर प्रेम संपतं आणि म्हणून बरेचसे लव्ह मॅरेज आहेत ते नंतरच्या काळामध्ये फार भग्न अवस्थेमध्ये बघायला मिळतं. म्हणजे आजकाल आपण बघतो की पूर्वीच्या काळी अरेंज मॅरेजचं प्रमाण जादा होतं, आज लव्ह मॅरेजचं प्रमाण जादा आहे. पूर्वीच्या काळी घटस्फोटांचं प्रमाण कमी होतं, आज घटस्फोटांचं प्रमाण जादा आहे. कारण तुम्ही सैराटच्याच वयामध्ये सैराट होऊन जाता. बरोबर. ज्या वयामध्ये तुम्ही शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे, संस्काराला महत्त्व दिलं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही सूचना करून घेता बाहेर. काय या जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे? प्रेम आहे. ते आपण मिळवलंच पाहिजे. आपले जे लोकमान्य टिळक ज्यावेळेस स्वतंत्र काळामध्ये म्हणायचे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं लोकमान्य टिळक म्हणायचे. आजची तरुण पिढी काय म्हणते? प्रेम विवाह हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी करणारच. सूचना बाहेरून आहे. जर तुम्ही प्रेम विवाह करताय तर तुमच्यामध्ये घटस्फोटाचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं हित तुम्हाला कळत नाहीये. लहानपणापासून ज्याच्यावर कुठले संस्कार नाही, अनाथ म्हणून जो वाढलेला आहे त्याचं भरकटण्याचं प्रमाण जादा असतं. त्याला तो स्वातंत्र्य आहे, मग त्याचं हित का नाही होत? कारण तो सगळ्या सूचना करून घेतो जगातून. म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुमच्या हिताच्या आड कोण येत आहे? तुमच्या हिताच्या आड कोण येते तर ते तुम्ही स्वतः येत आहे. स्वतः म्हणजे काय? तुमचं मन. तुमचं मन म्हणजे काय? त्याच्यामध्ये असलेले विचार आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या भावना. आम्ही भावनिक होतो. एखादा विचारांच्या डोक्यामध्ये येतो, बरोबर आहे ना, आणि मग आम्ही काय होतो? भावनिक होतो. त्या विचाराच्या चिंतनाने आमच्यामध्ये भावनांना जन्म निर्माण होतो. भावनांचा जन्म कधी येतो? विचारांच्या पाठोपाठ. एखाद्या विचाराबरोबर जर तुमचं अंतःकरण जोडलं गेलं आणि चिंतन होत राहिलं तर तिथं भावनेचा जन्म होतो. तो विचार जेव्हा तुम्हाला स्वतःचा वाटायला लागतो, बघा एखाद्या तारीमध्ये करंट कधी उतरतो? एखादी तार आहे, वायर आहे एखादी, त्याच्यामध्ये सप्लाय कधी उतरतो? जेव्हा ती कुठेतरी इलेक्ट्रिसिटीच्या बोर्डला कुठेतरी काय होते? अटॅच होते. तुम्हाला चटका कधी बसतो? जेव्हा एखाद्या गरम वस्तूच्या तुम्ही संपर्कात येता. जुनी माणसं अशी म्हणायची की विस्तवाजवळ जर लोणी नेलं तर ते वितळणारच. तारुण्याच्या अवस्थेमध्ये मुलं आणि मुली जर एकत्र आणल्या तर त्यांच्यामध्ये ते भाव निर्माण होणारच, कारण ती प्रकृतीची ती परिस्थिती आहे. एखाद्या लोभी माणसाजवळ तुम्ही जर पैसा नेला, त्याला जर त्याच्या ताब्यामध्ये तो व्यवहार दिला तर तो त्याच्या लोभामध्ये पडणारच. हे सेम आहे.
एखादा व्यसनी माणसाच्या ताब्यामध्ये तुम्ही जर दारूचं दुकान दिलं, तुम्हाला 2 वर्षांनी पाहायला भेटणार नाही दुकान. कुंपणाने शेत खाल्ल्यावर तुम्ही शेताचं राखण करायला शेतच राहणार नाही. तसं आपलं हित काय आहे? आपलं हित हे आहे की जे केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो, शांती निर्माण होते आणि आरोग्य निर्माण होतं. मग आज आम्ही जे काही करतोय, मग ते खाणं पिणं असेल किंवा काम असेल किंवा मौज मजा असेल. मौज मजा केल्यानंतर तुम्ही अधिक फ्रेश व्हायला पाहिजे, उत्साही व्हायला पाहिजे. तुम्हाला शिनभाग येतो. माणसं जर फिरायला गेली कुठे, तर तिकडनं आल्यानंतर ते आजारी पडतात. त्यांचं स्वास्थ्य सुधारायला पाहिजे ना. तुम्ही मौज करायला गेले होतात ना. मग मौज तुमच्या जीवनामध्ये अधिक उत्साह, अधिक आनंद, अधिक आरोग्य आणलं पाहिजे. पण तुमच्या जीवनामध्ये जर तिला दुःख येत असेल, आजार येत असेल, रोग येत असेल, पीडा येत असेल, तर याचा अर्थ तुम्हाला हितच कळत नाहीये तुमचं. आणि म्हणून मग जोपर्यंत आपल्याला आपलं हित कळत नाहीये, तोपर्यंत आपल्याला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज पडते. मग या जगामध्ये सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक कोण आहे? अनुभव आहे. अनुभव हा सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक आहे. मग अनुभव हा जर सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक आहे, तर त्या अनुभवाच्या बाबतीमध्ये आम्ही जागृत आहोत का? हा पहिला प्रश्न. कितीतरी वेळा आम्ही त्याच चुका पुन्हा पुन्हा करतो. ज्यावेळेस तुम्ही त्याच चुका पुन्हा करता, याचा अर्थ तुम्ही अनुभवाने प्रगल्भ होत नाही आणि मग तुम्हाला शिक्षेची गरज पडते. शिक्षा दोन्ही अर्थांनी. शिक्षा म्हणजे तुम्हाला दंड दिला जातो आणि दुसरी शिक्षा म्हणजे तुम्हाला बोध दिला जातो. खरं तर शिक्षा हा एकच शब्द आहे, पण त्याचे 2 अर्थ बघा. एक म्हणजे दंड, आणि त्या दंडाच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी बोध दिला जातो, जो तुम्ही सहजपणे घेत नाही, म्हणून तुम्हाला तो शिक्षेद्वारे दिला जातो. जर तुम्हाला माणसाने शिक्षा केली तर ती थोडक्यामध्ये उरकते, नाही तर प्रकृती तुम्हाला शिक्षा करतेच. पण प्रकृतीची शिक्षा मात्र अंतिम असते. तिच्या काठीचा आवाज होत नाही. लोक म्हणतात परमेश्वराच्या काठीचा आवाज होत नाही, पण वळ मात्र उठल्याशिवाय राहत नाही. तो आयुष्यभर राहतो तो वळ. आणि म्हणून आपलं हित जर आपल्याला कळत असतं, तर आपल्याला शिक्षा भोगण्याची वेळच आली नसती. आपल्याला शिक्षा भोगावी लागते. याचा अर्थच आहे की आपल्याला आपलं हित कळत नाही. आपलं पाऊल जर वाकडं पडलं नाही, तर आपण खाली पडणारच नाही. आपण घुटमळतो, आपण खाली कोसळतो. ह्याचं कारण आहे की आपण सावध नसतो. तसंच जीवनामध्ये सद्गुरू म्हणतात, तुमच्या हिताच्या आड जर कोण येत असेल तर तुमचे विचार आणि भावना. मला सांगा, मन हे एवढं सुंदर इंद्रिय आहे की हे मनुष्याला मिळालेली प्रचंड मोठी देणगी आहे. परंतु समस्या ही आहे, बघा, आमच्या जीवनामध्ये जी गोष्ट आमच्यासाठी खूप महत्वाची आहे, व्यक्ती असेल, एखादी गोष्ट असेल, एखादी नोकरी असेल किंवा काम असेल किंवा अजून काहीतरी असेल, तत्व असतील, तुमची काही पण असेल, ती गोष्ट जशी तुमच्यासाठी एक स्ट्रेंथ असते, तुमची ताकद असते, तीच गोष्ट तुमची कमजोरी पण असते. एखादी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आधार देणारी, ताकद देणारी, प्रेम देणारी, काळजी घेणारी असेल, तर ती तुमची जशी शक्ती आहे, ताकद आहे, ती जर तुमच्या विरोधात गेली तर ती तुमची कमजोरी होते. असं म्हणतात की जो सर्वात जवळचा मित्र आहे तोच सर्वात घातक शत्रू होऊ शकतो. जो माणूस तुम्हाला ओळखतच नाही, तो तुमचा शत्रू काय होणार? म्हणून आमचे जे विचार आहे, ही आमची ताकद आहे माणसाची. माणसामध्ये जनावरांमध्ये फरक एवढाच आहे की माणूस विचार करू शकतो, जनावर नाही करू शकत. त्याला जेवढा अनुभव आहे ते तेवढंच जगू शकतं. तसं माणसाचं नाही आहे. माणसाला जो अनुभव नाही आहे तो त्याची कल्पना सुद्धा करू शकतो. आणि मग ती जी कल्पना आहे, ती कल्पना भले त्याच्या अनुभवांचाच विस्तार आहे, परंतु तो एक्सटेन्शन करू शकतो, अतिशयोक्ती करू शकतो कल्पनेची सुद्धा. मग सद्गुरू असं म्हणताय की ते जे शस्त्र आहे,
दांडपट्टा नावाचं शस्त्र होतं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांना शिकवलं गेलं दांडपट्टा. दांडपट्टा म्हणजे काय? एका दांडाला पुढे असा पट्टा असायचा आणि ज्याला प्रचंड धार असायची. सळसळ आवाज करणारा तो पट्टा, पोलादी पट्टा. जसं आज तुम्ही एखादा स्टीलचा टेप पाहिला असेल तुम्ही अंतर मोजण्यासाठी, अशा प्रकारचा असा रुंद पट्टा, ताकदवर, सर्वात अवघड चालवणं. का? कारण तुम्ही दुसऱ्यावर वार करण्याच्या नादामध्ये स्वतःचं शरीर सुद्धा कलम करू शकता. असं होऊ शकतं. बरोबर आहे. म्हणजे ते शस्त्र चालवण्यासाठी तुम्ही निष्णात असणं आवश्यक आहे. समस्या ही आहे की ते शस्त्र तुमच्यासाठी तेव्हाच फायदेशीर ठरेल जेव्हा तुम्ही त्याचा वापर शिकाल. मग सद्गुरू असं म्हणता, आमच्या मनामध्ये विचार येतात, विचार चालूच आहे, पण ते विचार आमच्या कल्याणाचे आहेत का? का आम्हाला घातक आहे हे आम्हाला कळत नाही. मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे असा प्रश्न. मग ते सद्गुरू सांगता आम्हाला त्यासाठी हे केलं पाहिजे की ते बाहेरून घेऊ नका. सर म्हटले की विचार बाहेरून आम्ही कुठे घेतो? आज तुमच्या जेवढ्या मान्यता आहे ह्या तुमच्या अनुभवावरून ठरल्या आहे की तुम्ही ऐकल्यात म्हणून ठरवलेलं आहे. कशात सुख आहे हे जेव्हा तुम्ही शोधता तर तुम्हाला जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत असं वाटतं का त्याच्यामध्ये सुख आहे. बरोबर आहे ना? परंतु जेव्हा ती गोष्ट तुम्ही भोगता तेव्हा तुम्हाला ती प्राप्त होते, तेव्हा तुम्हाला कळतं की आपण फक्त कल्पना करत होतो, तसं वास्तविकपणे काही नाही. बरोबर आहे की नाही? आपण जेव्हा गुलाबाच्या फुलाकडे आकर्षित होतो नकळत आपण त्याच्या काट्यांना विसरतो आणि म्हणून आम्हाला त्रास होतो. जर फूल आहे तर खाली काटे पण आहे. तुम्ही दोघांचा स्वीकार करायला तयारी ठेवली पाहिजे. काटे म्हणजे स्वभाव. बरोबर आहे. जिथं सौंदर्य आहे तिथे काटेरी स्वभाव आहे. निसर्गाचा नियम आहे तो. मग तुम्हाला फूल हवंय तर तुम्ही काट्यांची पण तयारी ठेवा. तुम्हाला काट्यांनी रक्तबंबा होत असाल तुम्ही तर तुम्ही फुलाच्या आहारी जाऊ नका. हे जे अनुभव आहे तो आमचा पाहिजे. जेव्हा तुम्ही मौज कराल, मौज म्हणून तुम्ही आहार घ्याल तेव्हा तुम्हाला त्याच्या व्याधी होणार आहे. जेव्हा तुम्ही आळस कराल जीवनामध्ये, तुमच्या दिनचर्येमध्ये आळसाला फार महत्व आहे, पडून राहण्याला. तुम्ही जेवढं पडून राहाल तेवढं तुमच्या शरीराला पडून राहण्याचा काय होईल? सराव होईल. मग तुम्हाला कळलं पाहिजे की मला माझे शरीर काय प्रतिसाद देतं, माझं मन मला काय प्रतिसाद देतं. समजा हा विचार माझ्या डोक्यामध्ये आला तर तो विचार माझ्या आजच्या दिवसामध्ये काय काय बदल घडून आणतो. बघा, एखादा विचार जर डोक्यामध्ये आला की आपल्याला यांनी फसवलं बरं का, तर तो माणसाचा दिवस पूर्ण कसा जातो? भाव कसा होऊन जातो? विश्वासघात झाल्यासारखा भाव. दिवसभर आपण पश्चातापामध्ये राहतो. बाहेरचे जे गोष्टी चाललेले आहेत तुमचाच प्रॉब्लेम झालेला आहे. बरोबर आहे ना? मग सद्गुरू काय म्हणतात की तुम्ही बाहेरून सूचना घेऊ नका, तुम्ही आतमध्ये शोधा त्याचे परिणाम काय. समजा एखादी कृती तुम्ही केली तर तुमच्यावर त्या कृतीचा होणारा परिणाम पहा. एखादा विचार तुमच्या डोक्यामध्ये आला तर तो विचार तुमच्यावर काय प्रभाव करतो, तुमचं दिवसभराचं तुमचं आरोग्य, दिवसभराचं तुमचे भाव, तुमचा ऑरा काय करतो. ज्या वेळेस माणसाच्या चेहऱ्यावर चमक असते, तेज असतं, तेव्हा त्याचा ऑरा काय असतो? पॉझिटिव्ह असतो. बघा, सकाळी सकाळी आंघोळ केल्या केल्या तुम्ही आरशासमोर जा आणि झोपेतून उठल्या जा. कधी कधी भीती वाटते. असा मी कसा मी असं आहे. म्हणजे आपण एक निरीक्षण आपलं स्वतःमध्ये ठेवलं पाहिजे. स्वतःचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे की माझ्यावर त्याचा काय प्रभाव पडतो. बरोबर आहे. मग तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या हिताबद्दल जर जागृत असाल तर तुम्हाला हे कळून जाईल की जर मी प्रसन्न आहे, जर मी आनंदी आहे, जर मी ऊर्जावान आहे, जर मी उत्साही आहे, तर माझ्याकडे येणारे जे विचार आहे ते मला गरजेचे आहे, त्या भावना मला गरजेच्या आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याचं रिफ्लेक्शन तुम्ही आतमध्ये तपासलं पाहिजे. जसं
एखाद्या कंपनीमध्ये एखादं उत्पादन तयार होताना त्याच्यामध्ये फॉल्ट आहे का, एक स्कॅनर तपासत असतो सारखं. चित्रपट जेव्हा तयार होतो त्यावेळेस त्याला सेन्सर बोर्ड असतो. कुठल्याही कंपनीचा माल तपासण्यासाठी क्वालिटी कंट्रोल असतं. मग ते जे क्वालिटी कंट्रोल आहे हे आमच्या जीवनामध्ये कुठेतरी पाहिजे. मग तुम्ही तुमच्या जीवनाची क्वालिटी मेजर करत राहिलं पाहिजे. मी जे आहार घेतोय त्या आहाराने मला ऊर्जा मिळते का, की फक्त जिभेला चांगलं वाटतंय. आजकाल सगळा आहार हा जड आहे. खाल्ल्यावर माणसाला थोडंसं आळस येतो, कारण त्याच्यामध्ये विष आहे, कमजोरी आहे. बरोबर आहे. मूलद्रव्यांची आणि पोषणाची जागा विषाणी किंवा कृत्रिम मूलद्रव्यांनी घेतलेली, आणि ते तुमच्या शरीराचा भाग नाहीये म्हणून त्रास होतो. त्याच्यानंतर जो शिजवणारा आहे त्याचा भाव पण त्याच्यामध्ये उतरतो. शुद्ध ऊर्जा आम्हाला मिळणं थोडंसं अवघड झालेलं आहे. म्हणून आता तुम्हाला शुद्ध ऊर्जा मिळणार कुठून आहे? सूर्याकडून. म्हणून तुम्ही सकाळी दिवस उगण्याच्या आत सूर्याच्या प्रकाशामध्ये किमान 1 तास घालवला पाहिजे. म्हणजे दिवसभर तुम्हाला अशुद्ध ऊर्जा जरी भेटली, ती शुद्ध ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारचा बोध जागृत ठेवते. किमान तुम्हाला एवढं तरी कळलं पाहिजे की माझ्यासाठी योग्य काय आहे, अयोग्य काय. जेव्हा एखादा व्यसनी माणूस असतो, तो माणूस हा बोध विसरून जातो की माझ्यासाठी काय गरजेचं आहे. तो कुठे रस्त्यावर किंवा कुठेतरी पडलेला असतो गटारीत, तरी त्याला वाटतं मी स्वर्गात आहे. बरोबर आहे ना? राईट. जसं आपण त्याच्याबद्दल विचार करतो तसंच पैशाच्या बाबतीमध्ये पण माणूस नशेमध्ये असतो. प्रतिष्ठेच्या बाबतीत सुद्धा माणूस नशेमध्ये असतो. आज प्रत्येकजण प्रतिष्ठेसाठी हापापलेला आहे. मग मला मोठेपणा मिळावा म्हणून तो खोटी प्रशंसा करणाऱ्या लोकांना गोळा करतो. मग मी तुझा गोडवे गायचे, तू माझे गोडवे गायचे. मी तुझा सत्कार करायचा, तू माझा सत्कार करायचा. आणि आतमध्ये मात्र एकमेकाचा धुतकार असतो. परत भेटल्यावर रामराम सुद्धा घालत नाही. मोठेपणाच्या जी आमची नशा आहे, ती नशा एवढी पागल आहे की आम्हाला आमच्या आतमध्ये कधी डोकावून पाहायला वेळच देत नाही. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं आहे की तुम्ही बाहेरून सूचना घेता, बाहेरून तुम्ही विचार घेता. विचार काय की आपण समाजामध्ये उजळ माथ्याने आणि अभिमानाने स्वाभिमानाने जगलं पाहिजे. आपली समाजामध्ये इज्जत पाहिजे, लोकांनी आपल्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. पण तो रिस्पेक्ट हा आतून असला पाहिजे, दिखावा नसला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की आज जो रिस्पेक्ट आहे समाजामध्ये तो आतून आहे? तुम्ही तरी देता का? दुसऱ्यांचं सोडून दे. तुम्ही एखाद्याला तुम्ही अगदी निरपेक्षपणे कुठली अपेक्षा न ठेवता तुम्ही त्याला रिस्पेक्ट देता का? विचारा जरा स्वतःला. जे तुम्ही दुसऱ्याला देत नाहीये ते तुम्ही दुसऱ्याकडून कशी अपेक्षा करू शकता? बरोबर. हित कशामध्ये आहे? देण्यामध्ये आहे. मिळणं आपोआप आहे. तुम्ही एखाद्या भिंतीवर चेंडू आपटला, तो येणं आपोआप आपटणं गरजेचं आहे. तर एखाद्या मातीमध्ये बीज पेरणं गरजेचं आहे. उगून तर येणारच आहे, येणारच आहे. लक्षात घ्या. तुमचं काम फक्त पेरणं आहे, त्याला खत पाणी घालणं आहे. मग माणूस म्हणून आपलं काम काय? तेच आहे. आपल्या हितासाठी जे गरजेचं आहे ते म्हणजे सेवा, दुसऱ्यांचा विचार, माझ्या आजूबाजूला जे आहे त्यांचा विचार. आता मी इथे आहे ना, माझ्या सहवासामध्ये जे कोणी असतील ते आनंदी राहिले पाहिजे, ते प्रसन्न राहिले पाहिजे, त्यांचं हित साधलं पाहिजे. त्यांच्या हितामध्येच माझं हित आहे. बरोबर आहे. तुम्हाला ती गोष्ट तुम्ही ऐकली असेल की जेव्हा मंथनामध्ये विष निघालं तेव्हा कुणी येईना प्यायला ते पुढे. मग ते हलाहल विष जे आहे ते महादेवानी प्राशन केलं. म्हणून त्यांचा जो गळा आहे, कंठ जो आहे तो निळा आहे विषामुळे, त्याला नीलकंठ असं म्हणतात. मग नंतर अमृत निघालं, मग सगळे धावले, इकडचे देव आणि इकडचे राक्षस दोन्ही पण धावले. आम्हाला पाहिजे पहिलं आम्हाला. पण आतापर्यंत बरंच काही देवाला दिलेलं होतं. राक्षस म्हणले यावेळेस आम्हाला. प्रश्न पडला, राक्षसांना अमृत भेटलं तर कसं व्हायचं? मग भगवान विष्णूने जे मध्ये पंच होते ते म्हणजे थांबा, हे विष कुणी घेतलं नाही. बरोबर आहे. ते आपण महादेवांना विनंती करून प्राशन करायला लावलं. आता हे अमृत आहे,
हे आता आपण घेऊया राक्षसांना, हरकत नाही. कारण सगळ्यात जास्त वरदान महादेवाने कोणाला दिलेले? कठोर मेहनत करणारे तेच राहतात. कठोर तपस्या, कठोर तपस्या. पण त्यांची कठोर तपस्या कशासाठी आहे? अत्याचारासाठी, फळासाठी आहे. बरोबर. त्यांना फळ हवंय म्हणून कठोर तपस्या. त्यांना तपस्येमध्ये आनंद आहे असं नाहीये. हे तर साधू संतांना आहे. साधनेमध्ये आनंद साधू संतांना आहे, आणि फळामध्ये आनंद, सिद्धी प्राप्त करण्यात कोणाला आनंद आहे? राक्षसांना. आणि मग ते राक्षसांना विष जे अमृत देण्याचं ठरलं, आणि मग भगवान विष्णूंनी काट घातली. आणि एक काम करा रे, ते सांडू नये म्हणून सर्वांनी, तुम्हाला काहीतरी त्याची मेहनत द्यायला पाहिजे ना, सर्वांनी इथे लाकडं बांधायचे, पट्ट्या बांधायच्या, आणि हात न वाकवता प्यायचं. हे हात वाकवले पाहिजे, असंच प्यायचं ना. हात सरळ ठेवून तिथं बांधून टाका. हे लबाडी करतील, भरोसा मी यांचा. मग पट्ट्या बांधल्या इथे, आणि राक्षसांना प्यायला दिलं. मग तुम्ही घरी जाऊन प्रयोग करून बघा. राक्षसांनी अमृत पिण्याचा प्रयत्न केला, पण सगळं अमृत काय झालं? आता उरलेलं अर्ध अमृत कोणाचं होतं? देवांचं. देवांची पळी आली. देव मोठे हुशार, त्यांना पण तोच नियम. दोन्हींनी पट्ट्या बांधल्या, म्हणजे आता नियम सगळ्यांना सारखाच. नाही तर मग ते मंथन बाजूला राहायचं, आणि इथंच भांडणं सुरू व्हायचं, युद्ध सुरू व्हायचं. मग पंच होते ना विष्णू, त्यांनी बरोबर नियम सगळा सारखा केला. मग त्यांना पण पट्ट्या बांधल्या, आणि त्यांना पण सांगितलं न वाकवता पिया. देव ते देव, त्यांचं नावच काय? देतो तो देव, आणि राखतो तो राक्षस. ह्या देवांनी 2 रांगा केल्या, ह्यांनी पुढच्यांना पाजलं, आणि त्यांनी यांना पाजलं. झाले अमर, झाले ना. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला जीवनामध्ये जर हित साधायचं असेल तर पहिलं दुसऱ्याचं कल्याण पहा. तुमच्या सभोवतालचं जे प्रकृती आहे, भोवतालचे जे काही जीवन आहे, ते तुम्ही आनंदी करा. काही लोक स्वतःच्या घरचं दुःख इथपर्यंत घेऊन येतात. स्वतःच्या डोक्यात चाललेली गणगण दुसऱ्याच्या डोक्यात टाकल्याशिवाय त्याला दमच निघत नाही. तोंड सोडून देणार बळच. काय रे, काय 12 वाजले? नाही, नको, जाऊ दे, तुला कशाला त्रास माझ्या. हे सगळं कसं करता म्हणायचं? त्यांनी अजून आग्रह करावा म्हणून. जेवढा तो आग्रह करेल, नको नको नको, उगाच तुझा मूड कसा माझ्यामुळे खराब. हा म्हटलं, हा म्हटलं ठीक आहे, नाही सांगतो, जाऊ दे आता, तू माझ्या एवढं जवळचा आहे. ह्याच्या डोक्यात असलेली गणगण त्याच्या डोक्यात घालून मोकळा होत. बरोबर असतं त्याला. जरा आपल्या डोक्यातला कचरा दुसऱ्या डोक्यात घातला, हा कसं दोघं जण कचरा घेऊन का, मग तो तिसऱ्याला शोधतो. तुला माहिती का रे, कोणाला सांगू नको, पण सांगतो तुला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण ह्या ज्या सूचना बाहेरून घेतो त्याच्यामुळे आपण आपलं जीवन खराब करतो. आपण दुसऱ्याला काय दिलं पाहिजे? दुसऱ्याला तुम्ही काय दिलं पाहिजे? आनंद दिला पाहिजे, प्रेम दिला पाहिजे. आणि भगवान शंकरासारखं हलाल विष प्राशन केलं. बरोबर आहे की नाही? आणि हे जे करतो त्यालाच आध्यात्मिक व्यक्ती म्हणतात. आणि आध्यात्मिक व्यक्तीशिवाय तुम्ही जीवनाचा खरा आनंद घेऊ शकत नाही. प्रत्येकाला असं वाटतं की अरे ते काय देव धर्म अध्यात्म, हा विषय नाहीये. विषय हा आहे की तुम्ही जर रस्त्याचे नियम जर पाळले तर तुम्ही सुरक्षित सगळेच पोहोचाल. आणि तुम्ही जर रस्त्याचे नियम जर नाही पाळले, दोरच्या जर वर जातील दररोज, त्यांचं प्रमाण वाढेल. जसजसे शासनाने कायदे कडक केले तसतसं अपघातांचं प्रमाण कमी झालं. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे जे कायदे आहेत हे जरी आपल्याला त्रासदायक असतील, आपल्याला कुठेतरी बांधणारे असतील, तरी पण त्यांच्यामुळे आपलं जीवन सुखकर आहे. तसं सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही तुमच्या आतमध्ये डोकावा आणि तुमचं अंतकरण, तुमचं शरीर, तुमचं मन काय सांगतं ते ऐकायला शिका. आपण आपला आतला आवाज काय केलेला आहे? काय केला? खरं सांगा, जेव्हा तुम्ही एखाद्यावर अन्याय होताना पाहता तेव्हा तुमच्या कुठेतरी कळ निघते का नाही? निघते का नाही निघते? पण तुम्ही तो आवाज बाहेर निघू देत नाही. जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही काहीतरी चुकीचं करताय, तुम्हाला आतून कळतं हे चुकीचं आहे,
पण तुम्ही समोरून मात्र रेटायचं मागं पुढं करत नाही. फुल ताकदीने आपण ते रेटत असतो. आपल्याला माहिती आहे आपण खोटं बोलतोय, तरी पण आहे की नाही? मित्रांनो, समस्या हीच आहे. आपणच 2 चेहरे तयार केलेले, आपणच अनेक व्यक्तिरेखा रंगवलेल्या आहे स्वतःच्या. त्याच्यामुळे आपल्याला पण कळत नाही की काय चाललंय नेमकी. आपल्याला असं शिकवलेलं आहे का चतुर व्हा. तुमचं सत्य लोकांना कळू देऊ नका. लोक त्याचा गैरफायदा घेतील. मी आतापर्यंत बघतो खूप लोकांनी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला. पण ज्यांनी गैरफायदा घेतला त्यांनी प्रगती करायच्या ऐवजी अधोगतीच केली. आहे त्यापेक्षा खाली आणखीन अधोगतीला गेले. लौकिक तुम्हाला दिसत असेल काहीतरी, एखादी गाडी दिसत असेल, बंगला दिसत असेल किंवा समाजामध्ये प्रतिष्ठा दिसत असेल, परंतु तुम्ही जर आतून जर त्यांना विचारलं तर त्यांचं जीवन आतून पूर्णपणे दरिद्री झालेलं आहे. बरोबर आहे ना? म्हणजे आपण दुसऱ्याला फसवून कधीही आनंदी होऊ शकत नाही. आता शेवटी अल्टिमेट गोल काय आपल्या सगळ्यांचा? शेवटचा अंतिम ध्येय काय? आनंद, तृप्ती, समाधान, उमंग. बरोबर नाही? आपल्या जीवनामध्ये नेहमी काय पाहिजे? उत्साह पाहिजे. तुम्हाला तोंड सोडलेला माणूस आवडतो का? मग तुम्हाला का आवडून घ्यायचं लोकांनी? किती गंमत आहे ना. आपल्याला जे आवडत नाहीये ते आपण करून बसतो. अशा प्रकारे जीवनामध्ये आमच्या काय पाहिजे? चैतन्य पाहिजे, उमंग पाहिजे, शांती पाहिजे, आनंद पाहिजे. आणि ते जर तुमच्या जीवनात आहे तर तुम्ही तुमच्या हिताबद्दल जागृत आहे. नाही तर तुम्हाला तुमचं हित काही कळत नाही. तुमचं आजचं जीवन बघा, तुम्ही आतापर्यंत जे काही हित केलंय त्याचा आजचा परिणाम आहे. आज तुमचं जीवन जसं आहे ते त्याचा परिणाम आहे. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचंय की तुमच्या हिताच्या आड दुसरं कोणीच नाहीये. तुम्ही त्यांच्याबरोबर शत्रुत्व करताय, लोकांबरोबर दुश्मनी करताय, लोकांना दोष देताय, त्यांना जबाबदार धरताय. कोणाला तरी परिस्थितीला, लोकांना, कोणाला तरी जबाबदार तुम्ही धरताय ना. तर जबाबदार ते नाही, जबाबदार तुमचे विचार आणि तुमच्या भावना आहे ज्या तुम्हीच निर्माण करताय. विचार तुमच्या आतमध्ये निर्माण होत आहे, पण ते बाहेरच्या जगामुळे प्रभावित होत आहे. ते प्रभाव करून घेताय. हॅलो, गाडी तुमची आहे पण वापरतोय दुसरा कोणीतरी. मेंदू तुमचा आहे पण त्याच्यामध्ये विचार दुसरा कोणीतरी टाकतोय. बरोबर आहे? सहज कोणीतरी येऊन जातो आणि तुम्हाला सांगतो, सर तुम्ही असल्या फार छान दिसता हो, है की नाही? मग तो छान मूडमध्ये राहतो दिवसभर, कारण त्याला कोणीतरी म्हटलं तू छान दिसतो. आणि दुसऱ्या दिवशी कोणीतरी येतं, का सर तुम्ही आज फार तोंड सोडून दिलं. तो नसलं सोडलेलं तरी सोडून देतो. म्हणजे जीवन तुमचं आहे आणि प्रभावित मात्र दुसऱ्यांना. मग गाढवाची गोष्ट अशीच आहे की नाही? बाप लेकाची गाढवाची गोष्ट अशीच आहे ना. गाढवावर बसू देत नाही, गाढवाला उचलू देत नाही, गाढवाला सोडून दिलं तरी नाव ठेवते. तेव्हा ऐकावे जनाचे, करावे मनाचे. आहे पण तो मना आपण स्वतःच्या मनाचा करतोय का? मग तुमचा मना जो आहे, तुमचं जे मन आहे ते मनस कशापासून तयार झालेलं आहे? पहिलं त्याची सुरुवात कशापासून आहे? बाह्य सूचनांवरून आहे. सगळे बाह्य सूचना. आणि म्हणून तुम्ही त्याच्यापासून टाळू शकत नाही. मग तुम्ही काय करू शकता? तुम्ही त्याला स्कॅन करू शकता. तुम्ही जागृत राहू शकता की आलेले सगळे विचार आहे, तुम्ही विचार टाळू शकत नाही, ते बाहेरूनच येणार आहे. मग आलेल्या विचारांना तुम्ही सेन्सर लावा. त्यालाच बोध असं म्हणतात, त्यालाच जागृती असं म्हणतात, त्याला साक्षी असं म्हणतात. त्या विचारांपासून थोडं दूर जा आणि त्यांच्याकडे बघा. काय रे हे विचारा, तू माझ्यासाठी योग्य आहेस? मी तुझ्याबरोबर काय येऊ? कारण तुझ्याबरोबर आल्यानंतर मला तशा भावना तयार होणार आहे. मला सांगितलंय की माझ्या मित्राने मला फसवलं. ठीक आहे, फसवलं असेल, पण मला नाही वाटत फसवलं. मी भावना तशी करू शकतो. बरोबर आहे? त्यांनी फसवलं म्हटल्यावर मी दुसऱ्या मित्राबद्दल पण शंका घेणार, त्यांनी पण फसवलं असेल. म्हणजे विचारांचा प्रभाव बघा कसा पडतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे मनामध्ये शंका हा एक विचार आहे, नाहीये? हॅलो, डाऊट हे एक विचार आहे आणि तो कुलपासारखा असतो. तो आतमध्ये तुमचं घर तयार करतो नकळत. बरोबर की नाही? माणसाने एक वेळ शेण खावं पण शंका नाही खाऊ, एवढं भयंकर आहे.
शेण खाल्याने एक दिवस तुमचं तोंड खराब होईल, शरीर खराब होईल, पण शंका खाल्याने तुमचं आयुष्य खराब होईल. लक्षात ठेवा. सगळ्यात घाणेरडं शेण म्हटलं जातं, पण ते सुद्धा पवित्र आहे. हा, त्याच्यावर रिसर्च झालेला आहे. म्हणजे की आपण जीवनामध्ये हे जे विचार घेतो, त्या विचारांनी तुमचं जीवन कसं घडणार आहे हे ठरतं. तुमच्या भावना तशा होतात. एकदा माणसाच्या भावना तशा झाल्या की त्याला स्वतःला बदलवणं सुद्धा अवघड होऊन जातं. एखाद्या माणसाची भावना जर दूषित झाली तर ती शुद्ध होण्यासाठी त्याला सुद्धा अवघड जातं. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं आहे की तुमच्या विचारांच्या प्रती, भावनांच्या प्रती तुम्ही नेहमी काय राहिलं पाहिजे? जागृत. येणार तर आहेच बाहेरून, परंतु तुमच्यामध्ये प्रगल्भता निर्माण झाली पाहिजे स्वतःची. की नाही? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. विचारांच्या बाबतीत बोलतोय मी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याच्या हाताचे गुण पण घ्यावे. कुठले गुण? तुम्ही पण विचार निर्माण करा, ते द्या समाजाला, द्या परत. बरेच लोक फक्त घेत राहतात, द्यायचं नावच नाही. मग बद्धकोष्ठता होते. हे जसं आम्ही शरीराच्या लेवलला तसं मनाच्या लेवलला पण आहे. घाणेरडे, विकृत आणि दूषित अशा प्रकारचे जे विचार ज्या गोष्टींमधून मिळतात, असे व्हिडिओ, असे विचार आम्ही ऐकतो आणि त्याच्यामुळे आमचं मन काय होतं? दूषित होतं आणि मग ते साफ करणं फार अवघड होऊन जातं. एकदा हाताला घाण जर वास लागला तो साबणाने सुद्धा जात नाही. साबणाने हात धुवायला गेलो की साबणाचा वास लागतो. तो पहिला बरा होता असं वाटतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे स्वच्छ करणं एवढं अवघड होऊन जातं आजच्या काळामध्ये. म्हणून सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, जे विचार आहे आपले, ते विचार आपण नेहमी त्याच्या बाबतीत जागृत राहिलं पाहिजे. कोणी काही जरी सांगितलं, कुठून काही जरी ऐकायला भेटलं किंवा मनामध्ये जरी असे विचार आले तर आपण हे जागृत राहिलं पाहिजे की विचार येताना त्यांचं निरीक्षण करा, त्यांचं परीक्षण करा. ती शंका असेल, त्याच्यानंतर ती तुमची कल्पना असेल, ती तुमची भीती असेल, काही पण असेल, किंवा एखादा नवीन तुम्हाला अपेक्षा असेल, आशा असेल, आकांक्षा असेल, काही पण असेल, त्या विचारांमध्ये, त्या विचारांच्या संगतीने राहणं तुमच्यासाठी कितपत योग्य आहे, तुमचं हित कशात आहे, हे तुम्ही जर लक्षात ठेवलं तर 100% ते विचार तुमच्यासाठी काम करतील आणि तुमचं हित साधतील. नाही तर तेच विचार तुमचं अहित करतील. आज माणसाचा शत्रू सर्वात मोठा कोण आहे? त्याचं मन आहे. मन चिंतित आहे. हे अगोदरच सांगून ठेवलंय आम्हाला, तरी पण आम्ही चिंतन काही सोडलं नाही. नाही, माझं मन कसं काय वैरी असू शकतं माझं? बरोबर आहे ना? असं आपल्याला प्रत्येकाला भोळ्याची भावना आहे. म्हणून त्यातून बाहेर या. आणि तुमचं मन हे तुमचं नाही आहे, हे समाजाने तुमच्यामध्ये पेरलेलं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. त्याला तुमचं बनवण्यासाठी तुम्हाला त्याला शुद्ध करावं लागेल. आणि त्याला शुद्ध करायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करावा लागेल, आनंद पसरवावा लागेल, सुख पसरवावं लागेल, उत्साह, उमंग पसरवा. जे लोक सकारात्मक गोष्टी पसरवतात अशीच माणसं स्वतःचं हित साधतात. जी माणसं दुःख, वेदना, लोकांमध्ये दहशत, भीती ह्या गोष्टी पसरवता, विश्वासघात ह्या गोष्टी पसरवता, ती माणसं स्वतःचाही नाश करतात आणि दुसऱ्याचा. मग आतंकवादी कशामुळे तयार होतात? दहशतवादी याच विचारांमुळे, एका विचारामुळे. काय? एका विचारामुळे माणूस काय म्हणतो? दहशत. मी नेहमी उदाहरण सांगतो शेवटी. बघा, एक सिनेमा आहे. त्या सिनेमामध्ये एक लहान मुलगा असतो. त्या लहानपणी त्याच्या आईने त्याच्यावर अत्याचार केला असतो, म्हणजे त्याला मारल्या, सावत्राईने खूप त्रास दिलेला असतो. त्याच्या वडिलांना देखील तिने संपवलेलं असतं. त्या स्त्रीच्या बद्दल त्याच्या मनामध्ये अतिशय वाईट भावना तयार होतात, वाईट विचार तयार होतात. आणि तसंच तो स्त्रियांना बघतो आणि तो जी स्त्री दिसेल तिला ठार मारतो. तो सिरियल किलर बनतो. बरोबर आहे? म्हणजे एक विचार माणसाला कशा प्रकारे चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो याचा विचार करा. ही सत्य घटना आहे. म्हणजे तुम्ही माणसाला उद्ध्वस्त करायचं की त्याचं हित साधायचं, हे सर्वस्वी तुमच्या डोक्यामध्ये चाललेल्या विचारांवर आहे. ठीक आहे, थोड्या प्रमाणामध्ये तुमच्या जीवनात बदल होत असेल, कारण तुम्ही फार डेअरिंग करत नाही, आहे की नाही, परंतु त्याचा परिणाम मात्र होतोच. तेव्हा आजपासून नेहमी आपल्या
विचारांच्या बाबतीमध्ये जागृत राहा, भावनांच्या बाबतीमध्ये जागृत राहा आणि तुमच्या हिताचं आहे तेच करा आणि आपलं हित सर्वांच्या हितामध्ये लपलेलं आहे. जेव्हा आपण एखादी घटना बघतो त्यावेळेस आपल्या आतून एक आवाज येत असतो, प्रत्येकाच्या आतून येत असतो. जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो तेव्हा आपण आतून एक आवाज येत असतो, प्रत्येक वेळेस आतून एक आवाज येत असतो, आतला आवाज ज्याला आपण म्हणतो. आणि एक गोष्ट बाहेरच्या जगात आल्यावरती आपल्याला वाटते. म्हणजे बऱ्याच वेळा आपण आज बघतो आपण की प्रत्येक माणूस दोन प्रकारे व्यवहार करतो. माणसामध्ये आला का वेगळा वागतो आणि एकटा असला का वेगळा वागतो असं वाटतं. ज्यावेळेस तो एकटा होतो ना त्यातला आतला आवाज त्याला काय करतो, धक्के देतो. ज्यावेळेस तो माणसांमध्ये येतो त्यावेळेस त्याला बाहेरचा आवाज काय करतो, प्रभावित करतो. लोक काय म्हणतील हा आवाज येतो, दुसरं काय आवाज नाही. लोक काय म्हणतील, हे बरं दिसेल का, हे चांगलं आहे का, हे योग्य आहे का, या सगळ्या गोष्टींनीच माणसं लबाड्या करतात. खरे खोटे, एक ढोंगी चेहरा ढोंगी वातावरण निर्माण करतात, बरोबर आहे की नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही एकटे असता त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमचा आवाज ऐकू येतो. म्हणून सद्गुरू असं म्हणता, जर तुम्ही गोंधळलेले असाल तर एक 2-3 दिवस तुम्ही अशा ठिकाणी निघून जा. तुम्हाला एखादा जीवनातला एकदम सर्वात मोठा निर्णय घ्यायचा आहे तर तुम्ही 2-3 दिवस या जगापासून अलिप्त व्हा. फोन बाजूला ठेवा, पुस्तकं, टीव्ही, मोबाईल सगळं बाजूला ठेवा, मित्र मैत्रिणी कोणीच नाही, आणि एकटे राहा. या बाहेरच्या गोंगाटामध्ये जसं आपण एखाद्या गर्दीमध्ये असल्यावर आपला फोनचाच आवाज आपल्याला ऐकू येत नाही, मग आपण काय करतो, गर्दीपासून थांबरे जरा, मग थोडंसं त्या डीजे पासून त्या गोंधळापासून गर्दीपासून लांब जातो. तेव्हाच आपल्याला आतला त्या फोनचा आवाज ऐकू येतो. मित्रांनो तसंच आहे, आपला आवाज सुद्धा तुम्हाला तेव्हाच ऐकू येईल जेव्हा तुम्ही एकांतात जाल. आणि एकांतालाच तुम्ही जर घाबरत असाल तर मग तुमचं काही खरं नाही. लक्षामध्ये एकांत हा जो आहे तो तुम्हाला आपला आवाज ऐकायला मिळतो, आणि तो आवाज भीतीदायक जरी असला तरी त्यातच तुमचं कल्याण आहे, बरोबर आहे. तो आवाज तुम्हाला पटत जरी नसला तरी पण तोच तुमच्या जीवनाला खऱ्या अर्थाने शिखराकडे घेऊन जाणारे, यशाकडे आणि आनंदाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. तो आता तुम्हाला असा अंधारलेला, अतिशय काळोखानी भरलेला, भयंकर असा वाटेल, अनोळखी असा वाटेल, पण तोच खरा रस्ता आहे जो तुम्हाला तुमच्या जीवनाच्या सफलतेकडे घेऊन जातो. पण माणसं त्याच्यापासून कुठे पळता, दूर. प्रत्येक माणूस स्वतःपासून दूर पळतोय, एकटेपणापासून दूर पळतोय. आणि सगळ्यात शेवटी जगाकडून सन्मान मिळो, अपमान मिळो, कोणी तुम्हाला चांगलं म्हणो, कोणी वाईट म्हणो, काही हो, शेवटी तुम्ही स्वतःला काय म्हणताय ह्याला फार महत्व आहे, बरोबर आहे की नाही. आणि मग तुम्ही ज्यावेळेस एकांतामध्ये स्वतःचा हातला आवाज ऐकायला शिकाल आणि त्या आवाजाला तुम्ही आणखीन प्रखर कराल, प्रभावी कराल, तेव्हापासून खरं तुमचं जीवन तुमच्या हातामध्ये येईल. तोपर्यंत तुमचं जीवन फक्त एक काय आहे, बोलकी बाहुली आहे. कुणीतरी बोटं फिरवणार आणि तुम्ही बोलणार. म्हणून तुमच्या जीवनाचं नियंत्रण तुम्हाला घ्यायचं असेल तर एकांत, ध्यान आणि आत्मचिंतन या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या खऱ्या आयुष्याकडे घेऊन जाऊ शकतात. धन्यवाद.